गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्कार नमस्कार नमस्कार. झी मराठी प्रस्तुत बोल बाप्पा या खास कार्यक्रमात मी विदिशा मस्कर म्हणजेच 36 गुणी जोडी या मालिकेतली तुमच्या सगळ्यांची लाडकी सारिका तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. कोलगेट सहप्रस्तुत बोल बाप्पा. आपल्या आयुष्यातले 11 दिवस असे असतात की जेव्हा आपण आपल्या आयुष्यातल्या टेन्शन, जबाबदाऱ्या, कामाचे तगादे हे सगळं विसरून एका आल्हाददायी आणि आनंदी वातावरणात जगत असतो. म्हणजे आत्ता मी इथे बाहेर पडली आहे तर माझ्या कानात अख्ख्या महाराष्ट्रात वाजत असलेले ढोल ताशांचे गजर ऐकू येत आहेत. कुठल्याही दाराकडे बघितलं तर लाइटिंग मिरवताना दिसते. अहो एवढंच काय, तुमच्या घरातले धूप, अगरबत्ती या सगळ्याचा सुगंध आत्तासुद्धा माझ्या नाकात दरवळतोय. आणि हो, तुमच्या स्वयंपाकघरात मोदक केलेत ना, त्याचा घमघमाट इथपर्यंत पोचलाय आणि मला खूप भूक लागली आहे. थोडक्यात काय तर हे करू की ते करू अशी माझी परिस्थिती झाली. पण तुम्हाला माहिती आहे, याच सगळ्या वातावरणाला मी मराठमोळं चैतन्य असं म्हणेन. कारण गणेशोत्सव हा फक्त महाराष्ट्रातील नव्हे तर देशा परदेशात असलेल्या मराठी माणसाचा सगळ्यात मोठा उत्सव आहे. म्हणजे वर्षभरात आपण तसे बरेच सण साजरे करतो, पण त्या सणांना गणेशोत्सवासारखी सामाजिक आणि सांस्कृतिक किनार नसते. म्हणजे या काळात आपण गणपतीची पूजा अर्चा करतो, म्हणजे एक प्रकारे आपण आध्यात्मिक कार्यच करत असतो. जीन्स आणि टी शर्टच्या काळात आपण नऊवारी आणि धोतर नेसून बाहेर पडतो. आपण वेगवेगळ्या सामाजिक मंडळांमध्ये जातो. तिकडे फुगडीपासून हलत्या देखाव्यांपर्यंत ते भजनापासून नाटकापर्यंत अनेक कलांचा आस्वाद घेतो. त्यामुळे 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या गणरायाचा जल्लोष आता आपण अनुभवूया. बोल बाप्पा, चला. जसं की तुम्ही बघताय, मी इथे मार्केटमध्ये आली आहे आणि खूप वर्दळ चालू आहे. प्रत्येकाच्या घरी बाप्पा आलेले आहेत. त्यामुळे बाप्पासाठी सगळं म्हणजे त्याचा पाहुणचार व्यवस्थित व्हावा यासाठी, त्याच्या पाहुणचाराला आपण एकदम रेडी असावं यासाठी सगळे छान खरेदी करतायत. म्हणजे डेकोरेशन्स असतील. आणि आत्ता मी इथे एका रिच क्रिएशन्सच्या इथे दुकानावर आलेली आहे आणि त्यांनी मला एक छोटंसं क्यूट गिफ्ट दिलेलं आहे. तर थँक्यू सो मच. हा उत्साह ना हा वेगळाच असतो. म्हणजे मला असं वाटतं की दिवाळीत सुद्धा तुम्हाला हा उत्साह नाही बघायला मिळणार. हे दिवाळीत आपण स्वतःसाठी करत असतो, हे आपण बाप्पासाठी करतोय, बाप्पाच्या आगमनासाठी, त्याला खुश करण्यासाठी. तो कोणीतरी आपल्याकडे पाहुणा येणार आहे 5 दिवस राहण्यासाठी, तर त्याच्या स्वागतासाठी जेवढं पॉसिबल आपल्याला होईल तेवढं सगळं करण्याची प्रत्येकाची इथे इच्छा दिसते मला. प्रत्येकाच्या डोळ्यात प्रत्येकाचे चॉईसेस खूप सिलेक्टिव्ह आहेत. मित्रांनो, जसा प्रत्येक मराठी मनात बाप्पा सदैव विराजमान असतो, तशीच एक सांस्कृतिक वाहिनी म्हणजेच आपली झी मराठी ही प्रत्येकाच्या मनात घर करून आहे. आता झी मराठी म्हणजे आपलं कुटुंबच आहे नाही का. त्यामुळे मालिका, रियालिटी शोज, इतर कार्यक्रम याच्यात आपलं वैविध्य दाखवणारी झी मराठी जर गणेशोत्सवात मागे पडली तर कसं चालेल, हो की नाही. त्यामुळे चला, आपल्या गणरायाला वंदन करून आपण सगळेच म्हणजे झी मराठी कुटुंब हा सण एकत्र साजरा करूया. चला, थोडं फेस्टिव्ह वाईब्स एन्जॉय करूया. इकडे छान उत्साहाचं वातावरण आहे. लोक शॉपिंग करतायत. आपल्या गणरायाला सजवण्यासाठी जेवढं जमेल तेवढं सामान घरी घेऊन जात आहेत. आणि इथे आम्ही एका दुकानात आलेलो आहोत. काय काय एक्सपिरियन्स आहे, म्हणजे गणपतीच्या दिवसांमध्ये काय वेगळं वाटतं तुम्हाला? तुम्हाला वेळच मिळत नसेल. नाही, वेळच नाही. खूप वर्दळ चालू असते गिरायकांची. किती दिवस आधीपासून हे सगळं सुरू होतं? 10 दिवस अगोदर. अरे 15 दिवस अगोदर सुरू होतं. ते गणपती संपेपर्यंत चालूच असतं ना लोकांचं येणं, हे राहिलं ते राहिलं. हो. बघता तुम्ही झी मराठी. आणि इथे आपल्यासोबत अजून एक प्रेक्षक आहेत. त्यांनी मला असं सांगितलं की मी तुम्हाला ओळखते, मी झी मराठी बघते. तर आवडतात तुम्हाला झी मराठीच्या सिरियल्स? हो, नक्की. खूप जास्त आवडतात. ओके, फायनली आता तुमच्या दोघांसाठी एक सरप्राईज आहे. झी मराठीशी रिलेटेड आपण इथे एक गेम खेळणार आहोत. ओके,
झी मराठीच्या सिरियल्सशी रिलेटेड मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे आणि तुमच्यापैकी जो जास्तीत जास्त उत्तरं बरोबर देईल त्याला आमच्याकडनं एक गिफ्ट हॅम्पर मिळणार आहे. ओके, ठीक आहे, चला गेमला सुरुवात करूया. हां, अक्षरा काय करते, डॉक्टर की टीचर? टीचर. 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 अक्षरा काय करते? अक्षरा टीचिंग करते. सो ह्यांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. तर तुम्हाला जातोय 1 पॉईंट. ओके, राघवच्या मुलीचं नाव काय आहे? राघव, आनंदी, त्यांच्या मुलीचं नाव काय आहे? जोर द्या जरा. मला आठवत आहे, माझ्याकडे इथे उत्तर न बघता पण मी सांगतेय. चला मी तुम्हाला एक हिंट देते दोघींना. चवरनं सुरुवात होते. हां बोला 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 ना. चवरनं काय तुम्हाला काय आठवलं? चुकलं तर चुकलं. आठवत आहे? बरं ठीक आहे, तुम्हाला पण नाही आठवत आहे. ठीक आहे, उत्तर होतं चिंगी. चिंगी. मग तुम्ही बोलत होता चिंगी चिंगी म्हणून मी तुम्हाला विचारत होते परत परत. पण ठीक आहे, आता हा पॉईंट गेला असं मला वाटतं. अश्विनीचं खरं नाव काय आहे, दीपा की प्रिया? दीपा. करेक्ट. यांना 2 पॉईंट मिळालेले आहेत. सो 2 आणि 0 असा स्कोर आहे आपल्याकडे. आणि शेवटचा प्रश्न आहे बरं का. भुवनेश्वरी कोणाची आहे, अधिपती माहिपती? अधिपती. अरे ह्यांनी नाही, तुम्ही पण बरोबर उत्तर दिलं, पण यांचा हा तुम्ही नंतर दिलं. यांचा स्पीड बघता मला असं वाटतं मालकीण बाईंकडे ऑलरेडी सगळे सामान आहे, तर आपण ज्यांच्याकडे सामान नाही आहे त्यांना आपण गिफ्ट देऊया, बरोबर आहे की नाही? म्हणजे इक्वल होऊन जाईल. तर कॉंग्रॅट्स, तू जिंकलेली आहेस आणि थँक्यू सो मच झी मराठी बघितल्याबद्दल. झी मराठीकडून यांना मिळते एक छोटीशी भेटवस्तू. झी मराठीच्या 3 सिरियलची नावं सांगा पटापट. आप्पे आमचे कलेक्टर, 7व्या मुलीची 7वी मुलगी आणि छत्तीसगुणी जोडी. वाव, खरंच यांनी म्हणजे साधारण एक 2 सेकंडपेक्षा कमी वेळ घेतलेला आहे. बरं, कुठल्याही 3 कॅरेक्टर्सची नावं सांगा पूर्ण झी मराठीवर. एक तर तुमचंच कॅरेक्टर सारिका, एक अद्वैत आणि एक मुक्ता. ओके, आणि तुमचं आवडतं कॅरेक्टर कुठलं आहे पूर्ण सगळ्या सिरियल्समध्ये घेऊन? पूर्ण सिरियलमध्ये अद्वैतचंच आहे. अद्वैतचं आवडतं कॅरेक्टर आहे. ओ माय गॉड, वन फॅन मोमेंट हिअर. यांना मिळते झी मराठीकडून एक छोटीशी भेटवस्तू. प्रसन्न हास्य, तेजस्वी डोळे आणि भरपूर जुनी परंपरा असलेल्या गिरगावचा राजा आज आपण इथे आलेलो आहोत. आणि इथे एवढी सुंदर मूर्ती आपल्याला दिसते. तर या मूर्तीचे मूर्तिकार कोण आहेत? मूर्तिकार राजन पाटकर आहेत. त्यांचे पूर्वी वडील आणि भाऊ असे विष्णुपंत पाटकर आणि गणेश पाटकर हे गणपतीची मूर्ती करायचे. त्यानंतर त्यांचे मुलं जी राजन पाटकर आता हा गणपती बनवते इतके वर्षे, तो राजन पाटकर हे मूर्तिकार आहेत आमच्या मंडळाचे. ओ वाव, म्हणजे वर्षानुवर्ष ही परंपरा अशीच चालत आलेली आहे त्यांची मूर्ती बनवण्याची. वाव, नाईस. तुम्ही यावेळेस एक नवीन उपक्रम राबवताय, तर प्रेक्षकांना तुम्ही काय आवाहन कराल? प्रेक्षकांना आम्ही एवढंच आवाहन करू की आमच्या गणेश मंडळातर्फे आता बघा आम्ही या 3 किल्ल्यावर गेलो, दुर्गवीर, सह्याद्री आणि याला गेलो होतो बाळ रायगड. तिथे ह्या बघितलं तर काही व्यसनी लोक आहेत, ते तिकडे जाऊन ड्रिंक करतात आणि मग तिकडे बॉटल फेकतात. हे बघवत नाही, हे त्या लोकांना कळलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही आवाहन करतो आहे. आम्ही तिकडे पण गेलो होतो, आम्ही सर्व कमिटी, आमच्या गणेश मंडळाची सर्व कमिटी गेलो होतो. आम्ही तिकडे लोकांना सांगितले, जे आमच्या पुढ्यात दिसले त्यांना, बाबा रे असं हे करू नका. वा वा, खरंच खूप चांगलं काम तुम्ही केलं आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही जो उपक्रम राबवताय इथे, तर त्याच्यातनं सुद्धा एक चांगला संदेश मिळणार आहे नवीन पिढीला. सुरुवातीपासून या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती शाडूचीच बनवली जाते. लहान गणपती होता तरी तो शाडूचाच बनवला जाता, कारण गणपती हे आपलं दैवत आहे आणि हे गणपती आपलं दैवत असलं, शाडूच्या मूर्तीमध्ये देवाचा अंश असतो. त्या दृष्टीने आम्ही ती परंपरा जपली. आता मी एक गेम खेळणार आहे. त्या गेमचं नाव आहे जोड्या लावा. झी मराठीचे सिरियल तर तुम्ही बघतातच, बरोबर? तर त्याच्यामध्ये 2 मुख्य कॅरेक्टर्स आहेत. सोप्पा गेम आहे. मी एका कॅरेक्टरचं नाव घेणार, दुसऱ्या कॅरेक्टरचं नाव तुम्ही सांगायचं. कळला गेम? म्हणजे हवं असेल तर मी तुम्हाला उदाहरण देते. शंकर म्हणलं की आपल्या डोक्यात काय येतं? राम म्हणलं की काय येतं? सीता. करेक्ट. तसंच आपल्याला झी मराठीच्या कॅरेक्टर्सनं घेऊन करायचं. ओके, आता कळेल किती मन लावून बघतात आणि किती नाही ते. बरं, राघव
वाव, नाही काकांनी पहिलं उत्तर दिलंय. उमा. रघुनाथ. नाईस. अप्पी. अर्जुन. ओ माय गॉड, मी म्हणलं ना आता माईक इकडनं जात नसतो. मुक्ता. सारंग. ओ एकदम करेक्ट. अधिपती. अक्षरा. वाव, नाईस. नेत्रा. सो क्लोज. नेत्रा. एक नाही, एक हिंट देऊ शकते मी. ए वरनं सुरू होतं नाव. नाही. बरं, गणपतीचं नाव आहे. नाही 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 नाही. बरं, हा एक पॉइंट गेला. करेक्ट, एकदम करेक्ट. तुम्ही काय म्हणालात उत्तर? अद्वैत. करेक्ट आहे. नेत्रा अद्वैत, करेक्ट उत्तर दिलेलं आहे तुम्ही. आणि पुढचं आणि शेवटचं आहे सलील. आठवा. एवढे सगळे उत्तर. मग नाही. प्रोग्राम चांगले असतात, विशेष इंटरेस्टिंग असतात. बरोबर. आणि महिला वर्ग संध्याकाळचं जेवण सोडून सिरियल बघत असते, हे महत्वाचं आहे. मी पण संध्याकाळी 7 नंतर घरीच बसून 3 सिरियल मला आवडतात. त्या मी कायम बघतो रोजच्या. मग माझं बाहेरचं काम टाकतो पण तिकडे सिरियल बघतो. आम्हाला जेवण 11 वाजता मिळतं. अरे बापरे. पण एवढं सतत सिरियल बघून सुद्धा त्यांना शेवटच्या प्रश्नाचं उत्तर येत नाहीये. काय? सलील वरनं नाव सुरू होतं तिचं. मी सांगते मग. ओ माय गॉड, करेक्ट, एकदम करेक्ट. पण तुम्हाला कळतंय का, सगळी उत्तरं बरोबर. एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा तुम्ही. वा, आतापर्यंत खरंच खूप छान चालू आहे हा गेम. फक्त आता शेवटच्या 2 जोड्यांची नावं राहिलेली आहेत. रेडी? बघा. हां, मगाशी तुम्ही वेळ लावला होता शेवटचं उत्तर द्यायला. बरं, ठीक आहे. वेदांत. अमूल्या. गुड. थांब, येणार तुझ्याकडे पण येणार मी. आणि विक्रांत. आरती. आरती. मग मी का आली इथे? मी का आली इथे? माझं नाव नाही घ्यावंसं वाटलं तुला? वेदांसाठी पण आरतीच आणि विक्रांतसाठी पण आरतीच. माझं काय मग? नाही, त्याने मग अशी आरती घेतलं म्हणून म्हणलं. वा, मजा आली आहे इकडे मला तरी गेम खेळताना. आणि मला असं वाटतं की ऑलमोस्ट सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी सगळ्यांनी बरोबर दिली आहेत. आणि महिला वर्गाला मला असं वाटतं जास्त पॉईंट्स मिळायला पाहिजेत, कारण 2 उत्तरं इकडनं तर बाकी सगळी उत्तरं इकडनं आलेली आहेत. म्हणजे जेवणासकट म्हणजे फक्त जेवण नाही, जेवण, सिरियल सगळ्या गोष्टी एकत्र जिंकल्यात त्या. कॉंग्रॅच्युलेट करा त्यांना. वा, स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकदम बरोबर दिलेली आहेत. त्यामुळे झी मराठीकडनं तुम्हाला मिळत आहे एक स्पेशल गिफ्ट. थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मंगलमूर्ती गिरगावच्या राजाचा अरे ईशान कोणाची? गिरगावच्या राजाची ईशान कोणाची? गिरगावच्या राजाची. वा, खरंच खूप मजा आली आहे मला. म्हणजे इथला इतिहास जाणून घेताना, ह्यांच्याशी गप्पा मारताना, इथे गेम्स खेळताना. पण यू नो व्हॉट, इथून पुढे जाण्याआधी मला या सगळ्या आठवणी छान जपून ठेवायच्या आहेत. तर आपण एक सेल्फी घेऊया का सगळेजण प्लीज? हां, चलो. तर आता आपण अशाच एका ठिकाणी आलोय ज्यांना 100 वर्ष जुनी परंपरा आहे. पणशीकर मिठाई केंद्र. मला आत्ता अचानक रिअलाईज झालं की इतकी वर्ष मी माझ्या घरी चहा बनवते, एक दिवससुद्धा तो चहा सेम झालेला नाही आहे. प्रत्येक दिवशी माझा चहा वेगवेगळा होतो. तर तुम्ही 100 वर्ष तीच टेस्ट, तीच चव जपून ठेवली आहे. त्याच्यामागे काय सिक्रेट आहे किंवा काय जादूची छडी फिरवता तुम्ही? नाही, याच्यात सिक्रेट वगैरे काय नाही. आपण जर वजन मापून केलं सर्व, आणि दुसरी गोष्ट प्रेमाने जर केलं तर ती गोष्ट नेहमीच चांगलीच होणार. हे खरं अगदी. तेवढंच तर करायचं आपल्याला. तुम्ही जेव्हा चहा बनवाल तो सुद्धा अगदी प्रेमाने बनवला तर नक्कीच आवडणार लोकांना. तुम्ही जर चिडून बनवला तर नाही लागणार तो चांगला. नाही, स्वतःसाठी बनवताना एक बनवणं असतं, लोकांसाठी बनवताना खरंच बरा होतो, पण स्वतःसाठी बनवत असताना आपण एक मग तेच तर प्रेम आहे. स्वतःवरचं प्रेम. येस, थँक्यू.
तर मंडळी, आज आपण दर्शन घेतलं मुंबईतल्या मानाच्या गणपती बाप्पाचं. आपण अनेक कार्यकर्त्यांना भेटलो ज्यांच्यामुळे उत्सवाचा सोहळा होतो. पण अजूनही ना माझं मन भरलेलं नाही आहे. मला अजून खूप मंडळांमध्ये जायचं आहे, खूप माणसांची गप्पा मारायच्या आहेत. पण काय ना, आत्ता घरी जावं लागेल, कारण आरतीला वेळेत घरी गेलं नाही तर काय होतं हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे आत्ता मला तुमचा निरोप घ्यायला लागेल. पण हां, मी उद्या परत येणार आहे. त्यामुळे परत भेटूया झी मराठी प्रस्तुत बोल बाप्पा या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. गणपती बाप्पा मोरया, बोल बाप्पा. सहप्रस्तुत बोल बाप्पा. परत भेटूया झी मराठी प्रस्तुत बोल बाप्पा या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. गणपती बाप्पा मोरया, बोल बाप्पा.